नमस्कार मंडळी. उन्हाळा चालू झाला की बाजारामध्ये भरपूर अशी लालबुंद टरबुजे येतात. मुलांनाही खूप आवडतात, पण अधनं-मधनं येणाऱ्या बिया त्यांना ते खाऊ देत नाहीत, कारण ते काढायचा कंटाळा आणि मोठेही त्यांना सतत काढून देण्यास कंटाळा करतात. तर इथं आपण अशा पद्धतीनं काढणार आहोत. अर्ध्या मिनिटाच्या आत सर्व बिया बाहेर येऊ शकतात. तर इथं छान असं काळं टरबूज घ्यायचं आहे. काळं दिसणारं, काळ्या पाटीचं असं टरबूज, आतून लालबुंद असतं आणि असं थोडंसं टकटक आवाज पण येतो त्या लालबुंद टरबुजाचा, म्हणजे ते पूर्णपणे पकलेलं असतं. अशा पद्धतीचे टरबूज आणायचे. थोडेसे हिरवट आणायचे नाहीत, कारण ते आतून पांढरट निघतात. आणि थोडंसं वरून असं खरपजल्यासारखं असलं की ते पूर्ण परिपक्व झालेलं टरबूज असतं. हे टरबूज आता आपल्याला एक टोक त्याची काढून घ्यायची आहे अशा पद्धतीनं चाकूनं. चाकू थोडासा मोठा कापताना थोडासा होतो त्रास, पण टरबूज कधीच आडवं कापायचं नाही, मग त्याच्यातल्या बिया सहज आपल्याला काढता येत नाहीत. टरबूज असं उभं धरायचं आणि मगच कापायचं. असं कापल्यानंतर बघा, त्याच्या रेषाच्या रेषा बियांच्या आपल्याला लगेच दिसतात. जर तुम्ही टरबूज आडवं कापलं तर त्याच्या बिया आदनंमधनं कुठंही असतात, मग त्या लवकर सापडतही नाहीत आपल्याला. असं आडवं कापायचं नाही, टरबूज नेहमी असं उभं कापायचं. अशाच पद्धतीनं कापायचं, म्हणजे तुम्हाला पटकन सगळ्या बियांच्या पट्ट्याच्या पट्ट्या अशा निघतात. असं उभे कापायचे. थोडंसं होतं धरायला त्रास, पण अशा कापल्यामुळे काय होतं, पटकन बिया निघल्या जातात आणि मुलंही असं कापू शकतात आणि बिया सहज निघतात. त्रासही होत नाही खाताना. अशा पट्ट्या निघून जातात ह्या बियांच्या. बघा, एकदाच किती निघाल्या बिया. अशा पद्धतीनं हे कापत चालायचं आहे. आता त्याचे छोटे छोटे परत आपल्याला ते आडवं काप करायचेच नाही त्या टरबुजाचे, असेच उभे काप करत चालायचं आहे. म्हणजे अशा आपल्याला बिया सगळ्या एकत्र काढायला येतात. जर तुम्ही आडवं काढलं तर कुठंतरी एखादी अशी बी सापडते, मग त्याच्यामुळंच कंटाळा करतात टरबूज खायला. आणि आडवे काप खातानाही तोंडामध्ये बिया भरपूर जातात. आता बघा, इथं अशा बिया लगेच सापडतात हे असं उभं काप केल्यामुळे. आणि एखादी फोड तर अशी सहज बिना बियाचीच मिळते आपल्याला. आणि कधी कधी त्याच्यामध्येही असतात, त्यामुळे अशा उभ्या पट्ट्या काढायच्या आणि लगेच त्याची पट्टी सापडते आपल्याला बियांची. अशी पटकन बिया सापडतात. अशाच पद्धतीनं हे कापत चालायचं आहे. त्यामुळे छान असं हे टरबुजाचे कापही होतात आणि सगळ्या बियाही निघल्या जातात. अशा पद्धतीनं कापत चालायचं आहे. लगेच त्या बिया आपण चमच्याने काढू शकतो, असंच चाकूनेही काढू शकतो. पटकन सापडतात. आधीमध्ये कुठेही बिया असल्या तरी त्या बिया आपल्याला लगेच सापडतात. अशा पद्धतीने काढले की लगेच निघती आणि फोड रिकामी होती बिना असं बियांची, आणि लगेच खायला चालू करता येतं आपल्याला. अशा पद्धतीने ह्या फोडी तयार होतात बिना बियाच्या. त्यामुळे टरबूज कधी की छोटा असो मोठं असो अशाच पद्धतीनं कापायचं आहे. आणि हे अशा पट्ट्या सापडतात अशा कापल्यामुळे. त्यामुळे पटकन अर्ध्या मिनटाच्या 1 मिनटाच्या आत पूर्ण अख्खं टरबूज आपण पूर्ण बिया विरहित करू शकतो. मोठं असू द्यात, छोटं असू द्यात, कोणतंही टरबूज तुम्ही अशा पद्धतीनं कापलं तर तुम्हाला सगळ्या बिया एकत्रित मिळतात. असं उभंच धरायचं आहे. थोडंसं हे होतं निसटल्यासारखं, पण परत त्या बिया काढताना त्रास होता आडवं करून कापल्यामुळे. मग असंच उभं कापत चालायचे सगळे. असे छान आपल्याला मिळतात ह्या फोडी बिना बियांच्या. असे छोटे छोटे तुकडे पण त्याचे केले की त्याच्यामध्ये बिया तुम्ही असे उभे काप करून जरी मुलांना एका प्लेटमध्ये कापून दिले तरी त्यांना सहज अशा बिया काढून खाता येतात. तुम्हालाही काढत बसायची गरज नाही. बघा, लगेच दिसतात ह्या बिया. आणि हे असं चमच्याच्या मदतीनं पण पटपट मुलं काढून खाऊ शकतात, कंटाळा करत नाहीत. कारण टरबुजात 90% पाणी असतं, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मुलांना असे टरबूज खाणं खूप महत्त्वाचं असतं. पण काढण्याच्या कंटाळ्यामुळे मुलं खात नाहीत. एखाद्या चमच्यानं पण अशा छान बिया निघून जातात आणि सहज अशा फोडी मुलांना खाता येतात. अशा पद्धतीनं हे असं टरबूज कापायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओज रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.